रस्ते जलमय झालेले आहेत आणि या पावसामुळे काही भागांमध्ये पाणी साचलं असल्याचं देखील बघायला मिळालं, ज्यामुळे वाहतूक आणि सामान्य जीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। पुण्यातल्या माऊली नगरमध्ये रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। पावसाळी पाण्याची वाहिनी नसल्यानं अडचण निर्माण झाल्याचं बोललं जाते। पालिकेकडून स्थानिकांच्या मागणीवरून पावसाळी गटार लाईन न टाकता रस्ता करण्यात आला, मात्र नागरिकांनाच आता या पाण्याचा त्रास होतोय आणि यावर उपाययोजना करण्याची मागणी सध्या केली जाते। पुण्याच्या औंढी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे आता रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिलेला आहे। पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसानं काही गावांना झोडपून काढलेलं आहे आणि या पावसाचा आठवडी बाजारावर परिणाम झालेला आहे। शेतकऱ्यांचा माल भिजून खराब सुद्धा झालेला आहे। मावळमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आता अनेकांना घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागलंय। अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले। सुदैवानं आता कुठली दुर्घटना झालेली नाहीये, मात्र पिकांचं मोठं नुकसान झालंय। भेंडी, काकडी आणि ज्वारी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर पुण्यात कशी पावसानं दाणादाण उडवली आपण बघितलं, मात्र या पावसाचा फटकाही बसलाय, नुकसान झालंय। कुठे काय नुकसान झालं बघूयात। जुन्नरच्या येणेरी परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। शेतशिवाराला नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वदूर अवकाळी पावसानं दाणादाण उडवली। अगदी ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। भीमा नदीला उन्हाळ्यात पहिल्यांदा पूर आला, तर कमान धरण परिसरामध्ये एका तासात तब्बल 74 मिमी पावसाची नोंद झाली। मुंबई आग्रा महामार्ग जलमय झालेला आहे, त्यामुळे आता मुंबई आग्रा महामार्गावरील ओझरजवळ वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला। रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पाण्यातून वाट काढावी लागते। नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे, तर गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होतोय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय, तर सावखेडा नगरसूल भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसलाय। येवल्यामध्ये आठवडी बाजार आहे आणि असं असल्यानं अचानक आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांची देखील चांगलीच तारांबळ उडाली।